नमस्कार, मी संतोष कानडे, निवास वाशी, नवी मुंबई. गट आहे व्यावसायिक गट आणि विषय सावरकरांच्या विचारातील शस्त्रसज्ज भारत आणि ऑपरेशन सिंदूर. भारताने स्वातंत्र्य प्राप्त केलेल्या क्षणापासून आत्ताच्या क्षणापर्यंत हिमालय कधीही शांत नव्हता. हजारो वर्षांचा इतिहास आहे की हिमालयाच्या परिसरात भारताला सदैव संघर्ष करावा लागलाय. आजही काश्मीरमधल्या दहशतवादी कारवाया, तिथल्या काश्मीरी पंडितांना करावं लागलेलं स्थलांतर, चीनच्या वाढत्या लष्करी हालचाली हेच सांगतात की तिथला बर्फ अजूनही धुमसतोय. स्वातंत्र्यानंतर आपण आपल्या देशाची सीमा निश्चिती आणि राष्ट्रीय सुरक्षेकडे लक्ष दिलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याचे परिणाम आपण भोगले. स्वातंत्र्यानंतर 5 मोठ्या लढायांना आपण तोंड दिलंय. राष्ट्रीय सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाची जाण असलेले स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे नेते आपल्याकडे होते, पण आपण जाणीवपूर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. ते म्हणाले होते, सामर्थ्यवादाची कास धरल्याशिवाय राष्ट्रवादाच्या या युगामध्ये गत्यंतर नाही. स्वातंत्र्यानंतर आपण आपले 3ही दले शस्त्रास्त्राने सुसज्ज आणि अद्ययावत करण्याचं काम लगेचच हाती घ्यायला पाहिजे होतं. भारताने स्वातंत्र्यानंतरची पहिली 6 वर्ष अक्षरशः वाया घालवली आणि त्याच कालावधीत चीनने मात्र प्रचंड प्रगती करून संरक्षण सिद्धता आणि आर्थिक विकास यात भारताला मागे टाकलं. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच सावरकर सैनिकीकरण आणि शस्त्रसज्ज भारताचे पुरस्कर्ते होते. भारतीय तरुणांसाठी सक्तीच्या सैनिकी शिक्षणाची गरज त्यांनी अधोरेखित केली होती. त्यांचं मत होतं, आर्थिक प्रगती आणि विकास हे लष्करी बळाच्या सामर्थ्यावर शक्य आहे. तुम्ही उत्तम रस्ते विकासाच्या नावाखाली बांधलेत आणि त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था केली नाही तर त्याच रस्त्यांचा उपयोग तुमचं शत्रू राष्ट्र तुमच्या विरोधात करेल. चीन बरोबरच्या पंचशील कराराबाबतही त्यांनी धोक्याची सूचना दिली होती. त्यांचं म्हणणं होतं, विश्वशांतीच्या गप्पा या लष्करी सामर्थ्याशिवाय निरुपयोगी आहेत. भारताचं पंचशील म्हणजे जपमाळेचे मणी ओढत केलेली प्रार्थना आहे, तर चीनचं पंचशील म्हणजे त्यांच्या तोफा, रणगाडे, पाणबुड्या, विमाने आणि अणुबॉम्ब. इतर देश जर हायड्रोजन बॉम्ब बनवत असतील तर तुम्ही ऑक्सिजन बॉम्ब शोधून काढा. सावरकरांनी चीनबाबत धोक्याची सूचना दिल्यानंतर बरोबर 8 वर्षांनी त्यांचं भाकीत खरं ठरलं आणि युद्धासाठी अजिबात तयार नसलेल्या भारतावर चीनने आक्रमण केलं. 1962च्या त्या मानहानिकारक पराभवानंतरही सावरकरांनी देशाला मार्गदर्शन करण्याचं काम सुरूच ठेवलं होतं. आजही आपला क्रमांक 1चा शत्रू चीन आहे आणि पाकिस्तानने आपल्याबरोबरच्या सततच्या पराभवानंतर दहशतवादाचं छुपं युद्ध, प्रॉक्सी वॉर सुरू ठेवलंय. शून्य सहनशीलतेने दहशतवादाला उत्तर देण्याची गरज होती. पण मुंबईवरच्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुद्धा पाकिस्तानबाबत आपण कचखाऊ भूमिका घेतली. साध्यानुकूल सहकारी आणि प्रतियोगी सहकारिता या सावरकरांच्या तत्वांचा आपल्याला विसर पडला. 2016ला पुलवामाला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मात्र सर्जिकल स्ट्राईक करून आपण जगाला दाखवून दिलं, हा बदलता भारत आहे, हा घरात घुसून मारतो. 2019ला बालाकोटला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हवाई हल्ले करून आपण दहशतवादी तळी उद्ध्वस्त केली. तो दिवस होता 26 फेब्रुवारी, म्हणजे सावरकरांच्या आत्मार्पण दिनी त्यांना दिलेली खरी श्रद्धांजली होती. 22 एप्रिल 2025 काश्मीरमधल्या पहलगाम शहराजवळ बेसरीन व्हॅलीला पर्यटकांनी गर्दी केली होती. 5 अतिरेकी लष्करी गणवेशात आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज त्या भागात शिरले. नाव आणि धर्म विचारून त्यांनी लोकांना वेगळं केलं. काहींना कलमा पठण करायला सांगितलं तर काहींच्या पॅन्ट उतरवून त्यांची धर्मनिश्चिती करण्यात आली आणि त्यानंतर जे केवळ हिंदू होते अशा 26 पर्यटकांना त्यांच्या स्त्रिया आणि मुलांसमोर गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. या घटनेनंतर भारतातले काही नेते म्हणत होते की दहशतवाद्यांकडे इतका वेळच नसतो की ते धर्म आणि नाव विचारून हत्या करतील. म्हणजे ज्यांच्या समोर हत्या घडल्या त्या पीडित कुटुंबियांना खोटं ठरवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न होता. याला म्हणतात सहिष्णुतेची सद्गुण विकृती. टीव्हीवर त्या अभागी स्त्रिया, त्यांच्या तुटलेल्या बांगड्या, रक्ताने माखलेले कपडे आणि उघडलेला सिंदूर बघून संपूर्ण देश हळहळला. पाकिस्तानला ठाऊक होतं भारत बदला घेईल, पण केव्हा, कुठे आणि किती प्रमाणात हे त्याच्या कल्पनेपलीकडलं होतं. 7 मे 2025 ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करून भारताने संघर्षाला सुरुवात केली. या मोहिमेमध्ये 9 दहशतवादी तळी लक्ष्य करण्यात आली. त्यापैकी 7 दहशतवादी तळी स्थलसेनेने तर 2 वायुसेनेने नष्ट केली. पाकिस्तानमधल्या 12 मोठ्या हवाई तळांपैकी नूर खान हवाई तळासह 11 हवाई तळांचं फार प्रचंड प्रमाणात नुकसान करण्यात आलं. भारताच्या एकात्मिक
हवाई संरक्षण प्रणालीने S-400 पाकिस्तानचे सुमारे 900 ड्रोन नष्ट केले. त्यातले 300 ते 400 तुर्की बनावटीचे होते. पाकिस्तानच्या F-16 विमानासह त्यांची 6 पेक्षा जास्त विमानं पाडण्यात आली. पाकिस्तानच्या गाफ्यात इतकी भीती निर्माण झाली की त्यांच्या सैन्य प्रमुखाच्या पत्नीने इंग्लंडला आसरा घेतल्याचे वृत्त आले. अखेर 10 मे या दिवशी पाकिस्तानच्या विनंतीवरून भारताने युद्धविरामाला मान्यता दिली. खरं तर चीनला वाटत होतं की भारत पाकिस्तान युद्ध बरेच दिवस चालेल आणि जसा रशिया युक्रेन युद्धात अडकलाय तसा भारतही अडकेल. पण ऑपरेशन सिंदूरच्या संघर्ष समाप्तीची अचूक वेळ साधल्याबद्दल आपण आपल्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वाचं कौतुकच केलं पाहिजे. आपण आपलं उद्दिष्ट साध्य केलं होतं आणि दीर्घकाळ युद्धात अडकून आपली आर्थिक प्रगतीही थांबवली नाही. भविष्यातील धोके आणि त्यावर उपाययोजना यावर भारताने विचार करण्याची आवश्यकता आहे. चीन आणि तुर्कस्तान करत असलेल्या मदतीमुळे पाकिस्तानची लढण्याची क्षमता कमी झालेली नाही. ती कमी करण्यासाठी भारताला दीर्घकाळ मल्टी डोमेन युद्ध, बहुआयामी युद्ध सुरू ठेवावं लागेल. 21व्या शतकातील युद्ध हे जमीन, आकाश आणि समुद्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. माहिती तंत्रज्ञान आणि विशेषतः अवकाश, स्पेस हा महत्त्वाचा घटक ठरला आहे. आधुनिक युद्धामध्ये ड्रोन हे प्रभावी आणि स्वस्त शस्त्र ठरलंय. मेक इन इंडियामुळे भारताची लष्करी सामर्थ्य वाढलंय. ब्रह्मोस, आकाश आणि इतर स्वदेशी शस्त्रास्त्रांनी अचूक लक्ष्यभेद केले. इस्रो, DRDO आणि भारतीय संरक्षण उद्योगांच्या समन्वयाने तयार झालेलं तंत्रज्ञान यशस्वी ठरलंय. हे आत्मनिर्भर भारताचं यश आहे. ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिलं की आजचा भारत हा सावरकरांच्या विचारातल्या अद्ययावत, आत्मनिर्भर आणि शस्त्रसज्ज भारत आहे. सिंदूर हे नावच भावनिक आहे. पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक महिलांचं सिंदूर पुसलं गेलं. ऑपरेशन सिंदूर हे त्या वेदनेचं, त्या संतापाचं आणि पुसल्या गेलेल्या प्रत्येक सिंदूरला न्याय देण्याच्या राष्ट्रीय संकल्पाचं नाव ठरलंय. धन्यवाद.